लोकांच्या डोळ्यात बघायला भीती वाटते, यावर अशी मात करा. लोकांच्या डोळ्यात बघायला भीती वाटते हा अनुभव अनेक लोक घेतात. समोरच्या आपल्याकडे पाहतोय, आपल्याबद्दल काहीतरी विचार करतोय, आपली चूक शोधतोय अशी भावना मनात येते. त्यामुळे नजर खाली घ्यावीशी वाटते, बोलताना अस्वस्थता जाणवते आणि स्वतःवरच चिडचिड होते. मानसशास्त्रात या अवस्थेला सोशल अँझायटी किंवा सामाजिक भीती असं म्हटलं जातं. ही भीती कमजोर नाही, तर मेंदूची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. संशोधन सांगतं की आपला मेंदू सुरक्षिततेसाठी सतत वातावरण स्कॅन करत असतो. सामाजिक परिस्थितीत मेंदूला धोका वाटला की फ्लाइट ऑर फाईट प्रणाली सक्रिय होते, म्हणजे शरीर स्वतःला वाचवण्यासाठी तयार होतं. हृदयाची धडधड वाढते आणि हात घामेजतात. श्वास वेगवान होतो आणि नजर चुकवण्याची इच्छा होते. डोळ्यात बघणं हे मेंदूला थेट सामाजिक संपर्काचा संकेत देतं. सोशल अँझायटी असलेल्या व्यक्तीसाठी हा संपर्क धोक्याचा वाटू शकतो. अनेक मानसशास्त्रीय अभ्यासात असं आढळलं आहे की लहानपणी टीका, अपमान, सतत तुलना किंवा लोकांसमोर लाजिरवाणे अनुभव झाले असतील, तर मोठेपणी नजर भिडवणं कठीण जातं. मेंदू त्या जुन्या अनुभवांना आठवतो आणि पुन्हा तसंच काही घडेल अशी भीती निर्माण करतो. त्यामुळे समोरचा व्यक्ती प्रत्यक्षात सुरक्षित असला तरी आतून भीती जाणवते. सोशल अँझायटीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्पॉटलाइट इफेक्ट. म्हणजे आपल्याला असं वाटतं की सगळ्यांचं लक्ष आपल्याकडेच आहे. संशोधन सांगतंय की प्रत्यक्षात लोक स्वतःबद्दल जास्त विचार करत असतात, पण अँशियस मेंदू ही वस्तुस्थिती मान्य करत नाही. तो स्वतःला केंद्रस्थानी ठेवतो आणि सगळे माझ्याकडे बघत आहेत असा गैरसमज निर्माण करतो. यामुळे डोळ्यात बघणं अजून कठीण होतं. डोळ्यात न पाहण्यामागे आत्मविश्वासाची कमतरता नसते, तर स्वतःबद्दलची भीती असते. मी चुकीचं बोलेन, माझा चेहरा विचित्र दिसेल, समोरचा मला जज करेल असे विचार सतत चालू असतात. कॉग्निटिव्ह सायकोलॉजीनुसार हे ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स असतात. हे विचार खरे नसतात, पण वारंवार येत असल्यामुळे ते खरे वाटायला लागतात. चांगली गोष्ट म्हणजे सोशल अँझायटी बदलता येते. संशोधनावर आधारित काही सोप्या मानसशास्त्रीय ट्रिक्स नियमित वापरल्या तर डोळ्यात बघण्याची भीती हळूहळू कमी होते. पहिली ट्रिक म्हणजे डोळे नाही, चेहरा पहा. सुरुवातीला थेट डोळ्यात पाहण्याचा ताण घेऊ नका. समोरच्या व्यक्तीच्या भुवया, नाकाचा भाग किंवा कपाळाकडे पहा. मेंदूला तरीही डोळ्यात पाहण्यासारखाच संदेश मिळतो, पण भीती कमी जाणवते. अनेक थेरपिस्ट ही पद्धत एक्सपोजर थेरपीमध्ये वापरतात. दुसरी ट्रिक म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणं. सोशल अँझायटीमध्ये श्वास लहान आणि वेगवान होतो. बोलताना किंवा कोणाशी समोरासमोर असताना 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद धरून ठेवा आणि 6 सेकंद सोडा. संशोधन सांगतं की असा श्वसन पॅटर्न नर्वस सिस्टीम शांत करतो. शरीर शांत झालं की नजर भिडवणं थोडं सोपं होतं. तिसरी ट्रिक म्हणजे स्वतःशी बोलण्याची पद्धत बदलणं. तो मला जज करेल ऐवजी तोही माझ्यासारखाच माणूस आहे असा विचार जाणीवपूर्वक करा. कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपीमध्ये याला थॉट रिफ्रेमिंग म्हणतात. अभ्यास सांगतो की विचार बदलले तर भावना हळूहळू बदलतात. भावना बदलल्या की वागणूकही बदलते. चौथी ट्रिक म्हणजे लहान सराव. थेट मोठ्या सामाजिक परिस्थितीत उडी मारू नका. आधी किराणा दुकानात बिल देताना काउंटरवरच्या व्यक्तीकडे 2 सेकंद पहा. मग हळूहळू वेळ वाढवा. मेंदूला नवीन अनुभव सुरक्षित वाटायला लागला की भीती कमी होते. संशोधनात याला ग्रॅज्युअल एक्सपोजर असं म्हटलं जातं आणि ही सोशल अँझायटीसाठी अत्यंत प्रभावी पद्धत आहे. पाचवी ट्रिक म्हणजे लक्ष स्वतःकडून बाहेर हलवणं. अँशियस व्यक्ती सतत स्वतःकडे लक्ष ठेवते. मी कसा दिसतोय, माझा आवाज कसा आहे असे विचार चालू असतात. पण संभाषणात समोरची व्यक्ती काय सांगते, तिच्या शब्दांचा अर्थ काय आहे यावर लक्ष दिलं तर आत्मकेंद्री भीती कमी होते. अभ्यास सांगतो की अशा एकाग्रतेमुळे चिंता कमी होण्यात मदत मिळते. महत्त्वाचं म्हणजे सोशल अँझायटी ही तुमची ओळख नाही, ती तुमची मेंदूची शिकलेली सवय आहे. सवय बदलायला वेळ लागतो, पण अशक्य नाही. स्वतःला दोष देणं, मी असा का आहे असं म्हणणं परिस्थिती अजून कठीण करतं. त्याऐवजी मी शिकतोय अशी भूमिका ठेवा. मानसशास्त्रीय संशोधन स्पष्ट सांगतं की सातत्याने छोटे बदल केले तर मेंदू नवीन पद्धती शिकतो. नजर चुकवणारा मेंदूही हळूहळू नजर भिडवायला शिकतो. भीती पूर्णपणे नाहीशी होईलच असं नाही, पण ती तुमचं आयुष्य नियंत्रित करणं थांबवते. आणि हाच खरा बदल असतो. लोकांच्या डोळ्यात पाहणं म्हणजे आव्हान नाही, तर एक कौशल्य आहे. आणि कोणतंही कौशल्य सरावाने येतं, हे विज्ञानही मान्य करतं. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929
या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.